पाकिस्तानच्या निशाण्यावर होतं अमृतसरचं सुवर्ण मंदिर। भारतीय लष्करानं आकाश क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे कट उधळला। पाकिस्तानी क्षेपणास्त्रही पाडल्याची माहिती। यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्रासाठी पाकिस्तानी टूलकिट। यूट्यूबर ज्योतीच्या समर्थनार्थ पाकिस्तानी यूट्यूबर हिरा बैतुलची पोस्ट। ज्योतीला टार्गेट केलं जात असल्याचा उल्लेख। हेरगिरी प्रकरणामध्ये देशभरात अटक सत्र सुरूच। ज्योती मल्होत्रानंतर आयएसआयच्या आणखी एका एजंटला अटक। यूपीच्या रामपूरमधून शहाजादला एटीएस कडून बेड्या। सरकारच्या तिरंगा रॅलीवर बच्चू कडू यांची टीका। पहलगाममधील भ्याड हल्ला सरकारचं अपयश लपवण्यासाठी यात्रा सुरू केल्याचा बच्चू कडूंचा टोला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 3 जूनला होणार। वाल्मिक कराडच्या अर्जावर निर्णय राखून ठेवला, तर आरोपी विष्णू चाटेचा निर्दोष मुक्तीच्या दाव्याचा अर्ज मागे। मुंबईतील रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण होणं अशक्य। पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती। आतापर्यंत केवळ 65% काम पूर्ण झाल्याची माहिती। बंगळुरू शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। शहराच्या बहुतेक भागात पाणीच पाणी। पावसामुळे शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याची वेळ।